हा जो कोर्स आहे जीडीसीए, आता ह्या कोर्स थोड्या वेळेसाठी आपण बाजूला ठेवूया. सगळ्यात महत्वाचं सहकार क्षेत्र काय आहे, हे काय आहे हे महत्वाचं आहे आता. म्हणजे आपण ते जाणून घेऊ थोडं, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. भारताची अर्थव्यवस्था ही संमिश्र अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रकारच्या बँका असतील किंवा पब्लिक सेक्टर म्हणूया, आपण प्रायव्हेट सेक्टर म्हणूया, ह्यांचं प्रत्येकाचं भारताच्या अर्थव्यवस्थेला तेवढं योगदान आहे. प्लस साधारणपणे कॉर्पोरेशन म्हणजे जे सहकार खातं आहे किंवा सहकारी संस्था आहेत, त्याचं सगळ्यात जास्त योगदान व्यवस्थेला आहे. सगळ्यात जास्त म्हणण्यापेक्षा म्हणजे 50%हूनही जास्त आहे. तर भारतामध्ये अशा पतसंस्था भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये प्रायव्हेट असतील, बऱ्याचशा मोस्ट ऑफ द टाइम प्रायव्हेटच असतात. मग ह्याला आपण एक सहकार क्षेत्राला पूरक असं क्षेत्र आहे, ज्याचं पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर याप्रमाणे. तसंच एक सेपरेट आहे कोऑपरेटिव्ह सेक्टर. पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि कोऑपरेटिव्ह सेक्टर याच्यामध्ये. आता देशामध्ये म्हटलं तर भारत देशामध्ये महाराष्ट्र त्यात सगळ्यात जास्त अग्रेसर आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश. प्रामुख्याने ही जी राज्य आहेत, या राज्यामध्ये जास्त करून कोऑपरेटिव्ह सेक्टर्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वर्ग जो आहे तो असा असतो, नागरी बँका आहेत, म्हणजे नागरी सहकारी बँका, त्यानंतर पतसंस्था, जिल्हा बँका असतात, प्रायमरी सोसायटीज असतात, त्यानंतर खरेदी विक्री संघ असतात, ग्राहक पेठा आहेत, दूध डेऱ्या आहेत, शिवाय साखर कारखाने. म्हणजे असे गेलं तर तुम्ही असंख्य साखर कारखाने त्याच साईडला जास्त आहेत. मग ते तिकडचे जर सगळे साखर कारखाने, आता ह्या प्लस सूतगिरण्या, मुंबईमध्ये सूतगिरण्या आहेत, त्यानंतर वेअर हाऊसेस. वेअर हाऊसेसचं उदाहरण घेतलं तर आपण याच्यामध्ये ठाणे वगैरे साईडला किंवा भिवंडीमध्ये आपण जास्त करून वेअर हाऊसेस आहेत. तिथे ह्या सेक्टरचा खूप जास्त गरज असते. म्हणजे जीडीसीए ज्यांचं झालेलं आहे या लोकांची गरज असते. प्लस गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत संपूर्ण भारतामध्ये म्हणा, किंवा आता पुणे आहे, मुंबई आहे. मुंबईमध्ये तर डेव्हलप झालेलंच आहे ऑलमोस्ट, आणि अजूनही होत आहे. पुणे आता एकदम रॅपिडली ग्रो होतोय पुणे. तर पुण्यामधले जे काही गृहनिर्माण संस्था आपण म्हणतो किंवा सोसायट्या तुम्ही म्हणा, आता आसपास गेलं तर इथे आहे एक निळकंठ सोसायटी म्हणून आहे. तर ह्या ज्या सोसायटी आहेत त्यांचं सुद्धा ऑडिट लागते. ह्या जीडीसी अंतर्गत ज्यांचं जीडीसी झाले ती लोक हे करू शकतात. रादर त्यांना या पोस्ट साठी किंवा त्याच्यामध्ये जॉब करण्यासाठी यांना प्राधान्य जास्त असतं. आता या दृष्टिकोनातून केंद्रामध्ये 6 जुलै 2021 रोजी सहकार मंत्रालय स्थापन झालेलं आहे. म्हणजे केंद्रीय सहकार मंत्रालय आपण म्हणू शकतो, हे स्थापन झाले. त्याचं ब्रीदवाक्य आहे सहकारातून समृद्धी. ठीक आहे. आणि हे कशासाठी स्थापन केलेलं आहे? देशातल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत किंवा सहकारी चळवळी असतील म्हणतो आपण त्याला, किंवा यांना अधिक बळकट करण्यासाठी या मिनिस्ट्रीची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. तर हा कोर्स जो आहे पूर्ण ऑडिटमध्येच येतो. म्हणजे जे अकाउंटंट्स असतात किंवा थोडक्यात सीए लेवलचा कोर्स आहे, त्या लेवलचा आहे, तो नाहीये कोर्स, पण त्या लेवलचा कोर्स आहे. मग हा जर कोर्स केला जीडीसीए, महाराष्ट्र शासनाचा डिप्लोमा आहे, तर जीडीसीए सीएचएम पण कंबाईन कोर्स केलेला आहे. पूर्वी कसं होतं, जीडीसीए आणि सीएचएम असे वेगवेगळे होते, पण आता दोन्ही कोर्सेस हे जे आहेत कंबाईन झालेले आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं की सीएचएम जो आहे याचा अर्थ हा होतो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट. सीएचएम सीएचएमचा अर्थ तो होतो. तर म्हणजे ज्या सोसायट्या आहेत आपल्या, गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा छोट्या मोठ्या सोसायट्या असतात, एक टावर्स वगैरे असतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आता भारतामध्ये सगळीकडे चालू आहेत सोसायट्या. मुंबईमध्ये जास्त आहेत सीएचएस, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणतो आपण त्याला. तर ह्या ज्या सोसायट्या आहेत, ह्या सोसायटीमध्ये ऑडिटरची गरज लागते, सोसायटी मॅनेजरची गरज लागते, किंवा त्याच्यामध्ये बरेचसे असे घटक आहेत जे प्रॉपरली आपल्याला हे जे जीडीसी झाल्यानंतर करता येतात. कोऑपरेटिव्ह सेक्टर जेवढे आहेत त्याच्यामध्ये काम करता येतं. पतसंस्था असतील, तर अशा छोट्या मोठ्या ज्या पतसंस्था असतात तिथे तुम्हाला ऑडिटर म्हणून काम करता येते, किंवा रादर ह्या कोर्स झाल्यानंतर त्यांना प्राधान्य दिलं जातं. हा जो सहकार क्षेत्र आहे किंवा जीडीसीए, थोडक्यात जीडीसीए आणि सहकार क्षेत्र हे एक नातच आहे म्हणजे थोडक्यात. तर याच्यासाठी सहकार क्षेत्रात सुयोग्य व्यवस्थापनाची आणि व्यावसायिक व्यवस्थापनाची म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट, ज्यांचं प्रोफेशनल मॅनेजमेंट बऱ्यापैकी आहे, आणि योग्य शिक्षण प्रशिक्षण असलेल्या असंख्य सेवक वर्ग जो असतो त्याची गरज आहे या क्षेत्रामध्ये, म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये, किंवा आता जे काही
येऊ घातलेल्या आहेत काही संस्था, त्याच्यामध्ये या मुलांची गरज असते. ज्यांचं जीडीसीए झालंय, थोडक्यात जीडीसीए झालेलं आहे, यांची गरज असते. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने सहकार खात्याअंतर्गत जीडीसीए बोर्डची स्थापना केली. ती केली कधी 3 दशकापूर्वी, म्हणजे जवळजवळ 30 वर्षापूर्वीच. हा, तर मग त्याच्यामुळे काय झालं की ज्यांना या बोर्डामार्फत ज्यांनी हा कोर्स केलेला आहे, म्हणजे गव्हर्नमेंट, त्याचं नाव पण तसंच आहे, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी. ठीक आहे. तर हा जो पदविका अभ्यासक्रम त्यांनी तयार केला, कोणी केला? हा सहकार खात्याअंतर्गत राज्य सरकारने सहकार खात्याअंतर्गत तयार केला हा. आणि हा यशस्वीपणे आता चालूच आहे सगळीकडे शासनाने, किंवा बोर्ड पण आता बऱ्यापैकी आता जवळजवळ 30 दशकं झाले, तर ते कंटिन्युअसली चालू आहे. म्हणजे सहकार खात्याने सुद्धा किंवा या डिप्लोमाला जोडून आता सध्या कसं झालंय की मोठ्या प्रमाणात, आता नाही पण ज्यावेळेस समजा आपण विचार करू 30 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वीपासूनच खूप जास्त प्रमाणात हाऊसिंग सोसायटीचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे आता जो तुम्ही त्याचं उदाहरण घेतलं, मुंबईमध्ये खूप जुन्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. मग आता ह्याच अनुषंगाने हे सगळं पूर्ण लक्षात घेऊन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट म्हणजे सीएचएम हा एक सर्टिफिकेट अभ्यासक्रम पण चालू केला. म्हणजे जीडीसीए सोबत हा पण सुद्धा. ठीक आहे. आता मग तसंच म्हणजे संलग्नित करून हा जो कोर्स आहे हा कंबाईन असा तयार होतो, जीडीसीए विथ सीएचएम. ठीक आहे. किंवा जीडीसीए प्लस सीएचएम असा एक कंबाईन कोर्सच तयार होतो. म्हणजे हा एकच आहे, जीडीसीए आणि सीएचएम एकच कोर्स आहे. पण आता ज्यावेळेस तुम्ही जीडीसीए पास होता त्यावेळेस जीडीसीएचे आणि सीएचएमचं सर्टिफिकेट मिळतं. जीडीसीएचं तुम्हाला सर्टिफिकेट प्लस मार्कशीट मिळते. सीएचएम साठी एक सेपरेट सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. अरे खूपच छान आहे. हा, तर ते म्हणजे एकाच कोर्समध्ये तुम्हाला 2 सर्टिफिकेट थोडक्यात. तर हे सगळं लक्षात घेऊन आता ह्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की राज्य सरकारच्या सुद्धा ज्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन राज्य सरकारच्या केंद्रातही सेपरेट मिनिस्ट्री स्थापन केलेली आहे. त्याचं एक मेन कारण असं आहे की जेवढ्या काही बहुउद्देशीय सहकारी संस्था आहेत किंवा सहकारी बँका किंवा पतसंस्था आहेत, आपण म्हणूया, आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल पतसंस्था वगैरे, या विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्या आहेत याचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे किंवा वाढवलं गेलं आहे किंवा आता अजून जास्त प्रमाणात वाढवत आहेत. प्लस याचं सगळ्यांचं आधुनिकीकरण झालेलं आहे, म्हणजे संगणकीकरण झालेलं आहे सगळ्यांचं. म्हणजे जसं आपण डिजिटल बँकिंग वगैरे करतो त्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे ह्या कोर्स ज्यांचा झालेला आहे, हा जो कोर्स जीडीसीए याचा ज्यांचा कोर्स झालेला आहे, पुढील काळामध्ये नोकरीच्या संधी खूप जास्त आहेत. खूपच सुंदर आहे ही कल्पना. आणि जे काही हा कोर्स त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटने काढलेला आहे किंवा आहे तुमच्याकडे आता अवेलेबल, यातून बरेच असे जे बेरोजगार म्हणा किंवा फक्त कोर्स झालेले आहेत, म्हणजे एज्युकेशन फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की त्या संदर्भातून पतसंस्था किंवा बँकांमध्ये जॉब लागणार आहे. बरोबर आहे. प्लस शिवाय या कोर्स झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे एक कसं ऍड ऑन क्वालिफिकेशन म्हणा. आणि आता कसं आहे भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये खूप लिमिटेड लोकांना याचं अवेअरनेस आहे, माहिती नाहीये लोकांना की हा पण एक कोर्स असतो. आता ज्यांना जुने लोक आहेत, समजा जी सीए लोक आहेत, सीए चार्टर्ड अकाउंटंट्स, त्यांना माहित असतं की बाबा असा एक वेगळा कोर्स असतो, तो देखील करता येतो. म्हणजे जर एखादा सीए, गमतीने आपण म्हणतो, म्हणजे आम्ही म्हणतो, जर एखादा सीए नाही झाला तर जीडीसीए हो, त्यात पण सीए आहे थोडक्यात.